काल जन्माष्टमीनिमित्त पूजा होती घरामध्ये, तर सकाळपासूनच सगळे खुश होते आणि घरात एकदम छान वातावरण होतं. हे दोघं बघा किती मस्त खेळत आहेत. काही पदार्थ मी पूजेसाठी घरीच बनवतेय, तर काही पदार्थ मी स्वीट होमवरून मागवलेत. मूल घरी लहान असल्यामुळे सगळेच पदार्थ एकदम घरीच नाही बनवणं होणार, शक्यच नाही आहे ते. आणि एक सगळंच बाहेरून रेडीमेड घेऊन यायचं म्हणजे आपल्या हाताचं आपण काहीच नाही बनवलं आहे, तर कसं ना बरं नाही वाटत ते. छान वाटतं सण काही असेल, आपण काहीतरी करतो आहे स्वतःच्या हाताने. आपल्या बाळाला जसं आपण भरवतो आहे तसंच आपण श्रीकृष्णालाही भरवतो आहे, अशी आपल्याला एक फिलिंग येते. आणि खरंच खूप छान वाटतं. घरात कुठली पूजा असेल तर वातावरण खूप प्रसन्न असतं आणि खूप छान वाटतं घरामध्ये. आणि विशेषतः ही सगळी कामं करताना अजिबात कंटाळा येत नाही. कढई एवढी काळी झाली आहे तळून तळून मगापासनं. ठीक आहे, ती आता हेही तुम्हाला मी उद्या टिप्स देईन की अशी खराब झालेली म्हणजे तळणीचं खूप सारं हे झाल्यानंतर, काम झाल्यानंतर कढई खूप खराब होते. त्याच्यानंतर मग ती कढई कशी स्वच्छ करायची हे याचा प्रश्न बऱ्याच वेळेस पडतो. आपण तारेची घासणी वापरतो, बरेच काही काही प्रोडक्ट वापरतो, पण त्यानं ते होत नाही. पण एकदम सोपासा उपाय मी तुम्हाला उद्या सांगेन. नक्की उद्याचा व्हिडिओ आठवणीनं पहा की आजचा स्वयंपाक झाल्यानंतर उद्या ती कढई कशी क्लीन करायची ते.
टर्न करो धीरे से। पापा कहाँ कर रहे हो? तुझे नहीं रे बेटा। क्या? धीरे धीरे धीरे। व्हिडिओ शूट करायला सांगितलं तर ते मध्ये मध्ये कशी माझी ॲक्टिंग करत होते आणि त्याच्यामुळे मी आवाजच नाही कट केला त्यांचा. आपण ऐकूया. हे तर चालणारच आहे, म्हणजे असं चालतंच हे. ते कामं पण आवरायची होती मला आणि मग ह्यांना जेवण पण द्यायचं होतं. आणि मग ह्यांनी काय केलं, ह्यांनी आहे ना मला ती हंडी बांधून दिली बघा, कशी कशी तिरकी मिरकी बांधून दिली त्यांनी. कसं तरी त्याला मग डेकोरेट करायचा प्रयत्न आता करते. इतकं स्लो असं एकदम नाही का. व्यवस्थित बांधा. इकडे बघा. आणि आमचं डेकोरेशन सुरू झालेलं आहे. खूप मन लावून करतायत हे. मयंक सारखं का असेल. बस बस. खूप सुंदर, अति सुंदर. तर दहीहंडी अशी सजवून झालेली आहे. आणखीन याला फ्लावर्स वगैरे लावायचे, तिथे पूर्ण फुलांनी सजवायचे आहे. आणि मग आम्ही इथे पूजा करणार आहोत. तर सगळी तयारी, बरीचशी तयारी अजून बाकी आहे, पण आता होऊन जाईल कारण माझा कृष्ण झोपला आणि आता मी माझं आवडते. त्यासोबत मग पूजेची तयारी करते. थोड्या वेळाला मी तुम्हाला दाखवतच राहीन की काय काय करतोय ते आम्ही. आणि शेवटी मग फायनली आपण पूजेला बसणार आहोत.
खूप आनंद आणि उत्साह आहे घरामध्ये. मुलांमध्येही खूप कौतुक आहे, खूप खुश आहेत मुलं. हे सगळं झाल्याच्या नंतर ते सगळ्या तयारीत तर सहभागी झाले. त्यासोबतच ते पुन्हा तयारी झाले. आता रात्रीचे जवळपास 12 वाजत आलेले आहेत. आता थोड्याच वेळामध्ये पूजा सुरू होईल. 11:45 वाजले जवळपास. आता 15 मिनटात ती मुलं तयार होणार आहेत आणि मग आम्ही पूजा करणार आहोत. खरं तर छोटं पिल्लू झोपलं होतं, पण त्याच टाईमवरती जागं झालं जवळपास आत्ता एक 10 मिनटाखाली आणि ते सगळं पाहून तो खूप खुश झाला. स्वतःही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं बघा ना, तो सगळ्या गोष्टी करण्यामध्ये किती उत्साही आहे. खरं तर तो उपाशीच झोपला होता, जेवणच नाही केलं त्याने आणि त्याला झोप लागलेली तशीच. पण तरीही तो सगळं काही कौतुकाने करतोय. काही खा म्हटलं तरी खात नाही आहे आणि जशीच पूजा होईल बघूया तेव्हा तरी तो खातो की नाही. मी ओजसला रांगोळीवरती हळदी आणि कुंकू टाकायला सांगितलं. याचं एक शास्त्रीय कारणही आहे आणि त्याचबरोबर धार्मिक कारणही आहे. माझी आई मला सांगायची की रांगोळ रंगीत असो या पांढरी, त्याच्यावरती नेहमी हळदी कुंकू टाकलंच पाहिजे. त्याच्याशिवाय ती रांगोळी तशीच ठेवायची नसते. म्हणून मी त्याला सांगितलं आणि त्यांनीही किती उत्साहाने ते केलं. त्याला सगळ्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ॲक्च्युली. मी मुलगा मुलगी याच्यामध्ये असा भेदभाव करत नाही. त्याला जे आवडतं ते करू देते. कारण शेवटी रांगोळी म्हणजे ही एक कला आहे. त्याला रांगोळी काढायला सुद्धा आवडते आणि आज नाही काढू दिली म्हणून तो रुसला होता. पण मी त्याला कसंबसं समजावलं की बाळा आपल्याला घाई आहे, तू नंतर काढ. त्यानं काढलेली ही रांगोळी मी तुम्हाला नंतर दाखवेन. त्याला सगळ्याच गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट असतो. खूप चांगलं बाळ आहे ते माझं. त्यांनी पूजेची तयारी ही खूप सुंदर केली आहे. देवाला इतकं सुंदर सजवलं आहे, जणू आजच बाळ जन्माला आले. पापा कहाँ कर रहे हो? तुझे नहीं रे बेटा. क्या? धीरे धीरे धीरे. नाही पडत ते, सोडा 2 सेकंद. टर्न करो मयंक टर्न करो. मयंक टर्न करो. तुम मैं यही हूँ यहाँ पे, तुम टर्न करो. अच्छा नहीं छोड़ते तुझे. हाँ मारना. बासरी बजाते बासरी.
वाजव काय आंखें बंद करके कर. तो का निकाला का? कैसे फोड़ेंगे? कैसे फोड़ेंगे? चेयर लेके फोड़ता? भैया को उठा के लेने बोलता? ओजस उसको उठा के ओजस त्याला उचलून घे. काय ते खरंच पुढे फुटत नाही ते घे. आता रात्रीचे 1:30 वाजलेत पण मुलं काही झोपण्याचं नाव घेत नाही आहेत. आत्ता जस्ट पूजा आवरल्यामुळे मग त्यांना तर काय आता मस्ती करण्यासाठी वेळच भेटला. आधीच रात्री मस्ती करायला मस्त वाटतं त्यांना. आणि मागे बघा कसा पसारा करून ठेवलाय परत जशाचा तसा. कितीही आवरा रे बापरे. बेडशीटची काय करायचं होतं मयंक तुला? बदमाश. आज तर काही बोलायचं कामच नाही. आज तर तो काय म्हणतात ऑफिशियली कृष्णा झालेला आहे. रोज तर तो करतोच दिवसभर खोडा. ओके चला सांगा मला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. नक्कीच आवडला असेल तर शेअर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच जण व्हिडिओ पाहत आहेत पण त्याला सबस्क्राईब करत नाही आहेत. कृपया करून त्याला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हालाही कळेल मलाही कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत की नाही. तुम्हा सर्वांनाही कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.